महाराजांचे पाय धरावेत असे आपल्याला सापडले, तेव्हा आपण त्यांचे पाय धरू, त्यांचा आशीर्वाद मागू. आणि आम्हाला या निमित्तानं महाराजांनी प्रसाद द्यावा, प्रसायदान द्यावं. माऊली प्रसायदानच देतात आणि माऊलींचं, संतांचं सांगणं हा प्रसादच असतो. तो प्रसाद घ्यायला आपण सगळेजण उत्सुक आहोत, आतुर आहोत. मी महाराजांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला या निमित्ताने मार्गदर्शन करावं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु गुंडा महाराज की जय, सद्गुरु हरि महाराज की जय. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्री जीवाचे. ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलेलं हे पसायदान सगळ्यांना परिचयाचं आहे. 9 ओव्याचं प्रकरण आहे, लहानसं प्रकरण आहे, पण सगळ्या विश्वाचं कल्याण ज्ञानेश्वर महाराजांनी या 9 ओव्यातून आपल्या सद्गुरुदेवाच्या जवळ, त्या सद्गुरूंना सद्गुरू न म्हणता विश्वात्मक देव अशा पद्धतीचं संबोधन वापरून ज्ञानेश्वर महाराजांनी हे पसायदान मागितलेलं आपल्याला पाहायला सापडतं. आणि आत्ताच कासर्डीकर सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे मातृशक्तीचा गौरव असल्यामुळं ज्या मागण्यातून ज्ञानेश्वर महाराजांचं मातृ हृदय प्रगट झालं, अशा पद्धतीच्या या मागण्याचा विचार करणं मला उचित वाटलं. म्हणून हा विचार आपल्याला थोडासा पाहायचा आहे. पसायदान हे जे प्रकरण आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वतंत्र प्रतिभेतलं हे प्रकरण आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण गीतेचं भाष्य लिहित असताना गीतेच्या भाष्याच्या व्यतिरिक्त असं काही ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये मांडलेलं आपल्याला पाहायला सापडतं. जे गीतेच्या संबंधानं लिहायचं आहे तेही ज्ञानेश्वर महाराज लिहितात आणि त्याच्या अनुषंगानं बाकीचं काही जर मांडावं लागलं तर ते सुद्धा ज्ञानेश्वर महाराज मांडतात. भाष्याच्या बाबतीत जर विचार आपण केला, कोणत्याही ग्रंथाचं जे भाष्य असतं, जगद्गुरू शंकराचार्यांचं जे ब्रह्मसूत्रावर भाष्य आहे, त्या ब्रह्मसूत्रावरच्या भाष्याच्या बाबतीमध्ये आचार्य सूत्राला धरून जे भाष्य लिहितात त्याला भाष्य म्हणतात. आणि सूत्राच्या भाष्याच्या व्यतिरिक्त असं अनुषंगानं त्यांना जे शंकराचार्यांना लिहावं लागतं, ते जे शंकराचार्याचं भाष्य आहे त्याला उत्सूत्र भाष्य म्हणतात. सूत्राच्या बाहेरचं अशा पद्धतीचं लिहिलेलं भाष्य. आचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्याला प्रारंभ करत असताना अथातो ब्रह्म जिज्ञासा हे ब्रह्मसूत्रातलं पहिलं सूत्र आहे. पण त्या अथातो ब्रह्म जिज्ञासा या सूत्राला प्रारंभ करण्याच्या आधी जगद्गुरू शंकराचार्यांनी केवलाद्वैताचं तत्त्वज्ञान समजावून सांगण्याच्या दृष्टीनं या केवलाद्वैताच्या तत्त्वज्ञानामध्ये अध्यासाची प्रक्रिया, हे सगळं जग मायामय म्हणजे काल्पनिक आहे, ही प्रक्रिया जगाला लक्षात यावी या दृष्टीनं आचार्यांनी जे लिहिलेलं भाष्य आहे, सुरुवातीची जी त्यांच्या आचार्यांची प्रस्तावना आहे, त्या प्रस्तावनेचं नाव आहे अध्यास भाष्य. त्याला म्हणतात अध्यास भाष्य. अध्यास काय आहे? अध्यास म्हणजे कल्पना. आपल्याला जे आतस्म्यूस तद्बुद्धी, जे तिथं नाही त्याच्या ठिकाणी ते आहे अशा पद्धतीची भावना होणं. पडलेली असते दोरीन मंद अंधकाराधिक दोषाच्या योगाने त्या दोरीच्या ठिकाणी मनुष्याला सर्पाचा भ्रम होतो. रज्जू सर्पाकार भासयले जगडंबर, असाच प्रकार दोरीवर भासलेला सर्प जसा असावा तसा सगळा जगताचा पसारा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आपल्याला भासलेला आहे, असं जे तुकाराम महाराजांनी सांगितलं त्याला म्हणतात अध्यास. हा अध्यास अनेक
अनेक पद्धतीने आपल्याला जगामध्ये होत असतो. मनुष्याला स्वप्न पडलं तो सुद्धा एक प्रकारचा अध्यास आहे. काहीच नसतं आणि ते सगळं दिसत राहतं, याला अध्यास म्हणायचं. दोरीवर सर्प नसतो पण तो सर्प दिसत असतो. एखाद्या वेळेला वाळवंटातून जात असताना एखादा शिंपलासा उताना पडलेला असतो आणि त्याच्या चकचकीत भागाशी सूर्याच्या किरणाचा संयोग झाल्याच्या नंतर ते चमकायला लागलं की चांदी पडल्यासारखं दिसतं. याला म्हणतात शुक्ती का रजत. शुक्ती आहे, शुक्ती म्हणजे शिंपला. शिंपल्याच्या ठिकाणी रजताची म्हणजे चांदीची भावना झाली. चांदी नसताना चांदी दिसली, सर्प नसताना सर्प आपल्याला दिसला. जे तिथं नाही ते तिथं दिसायला लागलं, याला म्हणतात अध्यास. कल्पना, अध्यास, भ्रम, माया, अविद्या सगळे एका अर्थाचे शब्द आहेत. हे अध्यास प्रकरण काय आहे? आजपर्यंत अध्यासाच्या संबंधाने वेगवेगळ्या शास्त्रकारांनी काय कल्पना मांडलेली आहे, अध्यास नेमका कसा होतो, हे सगळं वेगळ्या वेगळ्या शास्त्रकारांच्या दृष्टीनं असलेलं त्यांचं अध्यासाच्या संबंधातलं मत. आणि अध्यास म्हणजे नेमकं काय आहे त्याच्याबद्दल केवलाद्वैताच्या दृष्टीनं अध्यासाच्या संबंधातलं स्वतःचं मत एवढं सगळं मांडून माझ्या या पद्धतीनं हे सगळंच्या सगळं ब्रह्मसूत्र तुम्हाला अभ्यासावं लागणार आहे, हे सुचवण्याकरता म्हणून आचार्याने सुरुवातीला लिहिले जे भाष्य आहे त्याचं नाव आहे अध्यास भाष्य. हे अध्यास भाष्य कसं आहे? उत्सूत्र भाष्य, कोणत्याही सूत्रावरचं भाष्य नाही. ब्रह्मसूत्रामध्ये 4 अध्याय, प्रत्येक अध्यायामध्ये 4-4 पाद, एका पादामध्ये अनेक अधिकरणं. अधिकरण शब्दाचा अर्थ काही सूत्रांचा असा समुदाय असतो की त्या सूत्राच्या समुदायातून वेगवेगळ्या पद्धतीचा विचार असतो. विषयो विषयश्चैव पूर्वपक्षस्तथोत्तरः सिद्धान्तश्चेति पंचांगम शास्त्रे अधिकरणम विधो. 5 अंगाने युक्त असलेला विचार त्याला म्हणायचं अधिकरण. अधिकरण एक प्रकरण आहे, एक लहानसं प्रकरण. एक अध्याय असतो, त्या अध्यायामध्ये एक पाद असतो, एका पादामध्ये अनेक अधिकरणं असतात आणि अधिकरणामध्ये जो विषय असतो ना त्याच्यात पहिल्यांदा एका वेदवाक्याचा विषय म्हणून विचार करण्याकरता घेतलेला असतो. एक विषय वाक्य असतं, विषय त्या अधिकरणात जो विषय मांडलेला आहे त्या विषयाचं प्रतिपादन करणारं एक वाक्य असतं. ते वाक्य विचाराकरता घेतल्याच्या नंतर त्या वाक्यात असलेल्या शब्दाच्या संबंधानं वेगवेगळ्या प्रकारचे संशय निर्माण होण्याची शक्यता असते. ते संशय सगळे मांडावे लागतात. दुसरं अंग, अधिकरणातलं 5 अंगाचं अधिकरण जे असतं त्याच्यातलं पहिलं अंग आहे विषय काय आहे हे सांगणे. दुसरं अंग त्याच्यातलं सांगितलं त्या विषयाच्या संबंधानं असलेला आपल्या अंतःकरणातला संशय व्यक्त करणे. एक शब्द आला, एखादा कोणता तरी शब्द आला, त्या शब्दाचा त्या वेदवाक्याला नेमका काय अर्थ सांगायचा आहे हे जर सांगायचं असेल तर अगोदर संशय सांगावे लागतात ना. मग ते सगळे संशय सांगून झाल्याच्या नंतर त्याच्यातला कोणता नेमका अर्थ घ्यायचा आहे याच्याबद्दल वेगळ्या वेगळ्या प्रकारचा विचार वेगळे वेगळे लोक सांगायला लागतात. त्या सगळ्या बाकीच्या वेगळा वेगळा विचार सांगणारे लोक म्हणजे एक शब्द, त्याच्या संबंधानं आलेले एक शब्द म्हणण्यापेक्षा एक संकल्पना, त्या संकल्पनेच्या संबंधाने निर्माण झालेला वेगळ्या वेगळ्या प्रकारचा विचार आणि त्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या विचाराच्या संबंधानं निर्णय देताना काही लोक असं सांगतात तुम्हाला सिद्धांताला जे सांगायचं आहे त्याच्यापेक्षा वेगळंच खरं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न असतो. त्याला म्हणतात पूर्वपक्ष. आणि जो जो कोणता पूर्वपक्ष मांडला गेला त्या पूर्वपक्षाचं पुढं खंडन करावं लागतं, त्याला म्हणतात उत्तर पक्ष. आणि उत्तर पक्ष मांडून झाल्याच्या नंतर उत्तर पक्षाच्या पेक्षाही महत्त्वाची जर कोणती गोष्ट असेल तर याच्यातून सिद्धांत म्हणून काय सांगायचं आहे तो सांगणं. पहिल्यांदा विषय सांगणं, त्या विषयाच्या संबंधातले संशय सांगणं, संशयाच्या नंतर पूर्वपक्ष वेगळे वेगळे मांडणं, त्या सगळ्या पूर्वपक्षांचं खंडन करणं आणि नेमका सिद्धांत काय आहे ते सांगणं. याला काय म्हणायचं अधिकरण. म्हणजे मी हे कशाकरता सांगत होतो, ब्रह्मसूत्राच्या रचनेचा विचार जर आपण केला, व्यासांनी रचलेली जी 555 ब्रह्मसूत्र आहेत त्यांच्या रचनेचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये 4 अध्यायाचा विभाग सांगितलेला आहे. 4 अध्यायाचा विभाग सांगितला. 4 अध्यायाच्या विभागापैकी प्रत्येक अध्यायामध्ये पुन्हा 4-4 पादाचा विचार सांगितला. एक चतुर्थांश भाग, पाद शब्दाचा अर्थ चतुर्थांश भाग, अध्यायाचा एक चतुर्थांश भाग. त्याच्यातला प्रत्येक पादातला एक विचाराची एक शृंखला असते. त्या पादामध्ये एक अधिकरण असतं. आत्ता सांगितल्याप्रमाणे अधिकरण असतं. मग विषय वाक्य, संशय, पूर्वपक्ष, उत्तरपक्ष आणि सिद्धांत
या पद्धतीनं अधिकरणाची रचना करत असताना कधी ते अधिकरण एका सूत्रातही संपून जातं आणि कधी ते अधिकरणाकरता 9-10 सूत्रंसुद्धा लागतात. किती सूत्र असावीत हा नियम नाही, पण एक सलग विचार या 5ही अंगाने जेवढ्या सूत्रातून पूर्ण होईल तेवढ्या सूत्राचं ते अधिकरण असतं. असा अधिकरणाचा विचार आहे आणि त्या अधिकरणामध्ये काही सूत्र आहेत. एकंदर ब्रह्मसूत्रामध्ये 555 सूत्रांचा विचार आपल्याला पाहायला सापडतो. सूत्र कशाला म्हणतात? सूत्र शब्दाचा अर्थ आपल्याकडे सांगितला. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यंच सूत्रम सूत्रविदो विदुः. सूत्र कशाला म्हणायचं त्या संबंधातला विचार सांगत असताना मोठ्या लोकांनी आपल्याला असं सांगितलं, अल्पाक्षरम कोणत्याही विषयाच्या संबंधातलं एक सूत्र रचायचं जर झालं तर त्याच्यात अक्षराची संख्या अतिशय अल्प लागते. बरं, अल्प अक्षरात तो आशय सांगत असताना काही संदिग्धता राहून गेली तेही चालत नाही, म्हणून असंदिग्धम कमी अक्षरात मांडा पण त्याच्यात संदेह कोणताही राहू देऊ नका. सारवत त्याच्या सार भागाचंच त्या सूत्रामध्ये ग्रहण केलेलं असावं, कोणताही फापट पसारा त्याच्यामध्ये मांडायचा नाही, प्रवचन लांबवायचं नाही, थोडक्यात तिथे लिहायचं असतं. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत आणि विश्वतोमुखम विचार करणाऱ्या लोकांना त्या सूत्रातून अनेक पद्धतीचे अर्थ स्फुरले पाहिजेत. विश्वतोमुख मुख म्हणजे मुखच आणि विश्वतः म्हणजे चारी बाजूनं मुख असणं, चहू बाजूनी मुख असणं, सर्व बाजूनी मुख असणं, याचा अर्थ वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे त्याचे अर्थ निर्माण होणं असं त्या सूत्रामध्ये असलं पाहिजे. अस्तोभम व्यर्थ शब्द त्याच्यामध्ये कधीही कोणताही येऊ नये. अनवद्यंच आणि कोणत्याही प्रकारचा दोष राहू नये अशी एक शब्द संहिता ती अल्पाक्षराची असली पाहिजे, असंदिग्ध अर्थ सांगणारी असली पाहिजे, सारवत भाग त्याच्यामध्ये असला पाहिजे, विश्वतोमुख ते असलं पाहिजे म्हणजे त्याचे अनेक अर्थ संभवले पाहिजेत. अस्तभम म्हणजे व्यर्थ ते व्यर्थ काही नसावं आणि अनवद्य म्हणजे निर्दोष असावं अशा पद्धतीची शब्दसंहिता तिला म्हणायचं सूत्र. अशी 555 सूत्र ब्रह्मसूत्रामध्ये आहेत. मी कशाकरता बोलायला लागलो? 4 अध्याय म्हणा, प्रत्येक अध्यायातले 4 पाद म्हणा, एका पादामध्ये येणारी काही अधिकरणं म्हणा, त्या अधिकरणात येणारी काही सूत्र म्हणा, याच्या संबंधानं आचार्यांना जे लिहावं लागलं ते सगळंच्या सगळं भाष्य आहे. आचार्यांचं ते सगळंच्या सगळं भाष्य आहे आणि या भाष्याची प्रक्रिया समजावून देण्याकरता ऐका, त्या सूत्राच्या संबंधानं जे काही लिहायचं आहे ते जे लिहिणं आहे ते लिहिणं समजण्याकरता म्हणून पूर्व पीठिका म्हणून आचार्यांना काही वेळेला ज्या गोष्टी लिहाव्या लागतात ना त्याला म्हणतात उत्सूत्र भाष्य. ते सूत्राच्या संबंधातलं नसतं पण सूत्राचा आशय कळून घेण्याकरता त्याचा खूप उपयोग असतो, अशा पद्धतीचं ते असतं, त्याला उत्सूत्र भाष्य म्हणतात. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा कित्येक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये तो श्लोकाचा आशय समजावून देण्याकरता त्या श्लोकाच्या संबंधानं त्यांना जे काही त्या श्लोकात सांगितलेलं नाही पण सांगावं लागणार आहे अशा ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत ना ते सगळं ज्ञानेश्वर महाराजांचं उत्सूत्र भाष्य आहे. बघा तुम्ही, हे सगळ्याच्या सगळं आपल्याला विस्तारानं जर पाहायचं झालं तर अनेक प्रकरणं आपल्याला त्याच्याकरता 3ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना एका श्लोकावर टीका लिहायची होती. सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम एष वस्तुष्टकामधुक हे सांगायचं होतं. सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरा उवाच पुरा म्हणजे फार पूर्वीच्या काळामध्ये सृष्टीच्या प्रारंभाला प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव त्यानं काय केलं? प्रजा निर्माण केली. ती कशी निर्माण केली? यज्ञासहित निर्माण केली, म्हणजे धर्मासहित प्रजा निर्माण केली. यज्ञ शब्द तिथं धर्मवाचक घ्यायचा. धर्मासहित सगळ्या प्रजेला निर्माण करून ब्रह्मदेवाने त्या सगळ्या प्रजाजनांना उपदेश केला की बाबा तुम्ही या धर्माचं अनुष्ठान करा, हा तुमच्याकरता तुमच्या बरोबर निर्माण केलेला जो धर्म आहे तुमच्या कल्याणासाठी आहे, त्याच्यामुळे याचं अनुष्ठान करा, तुमचं कल्याण होईल. या धर्माचं तुम्ही अनुष्ठान जर केलं तर हा धर्म तुमच्याकरता कामधेनू होईल. एवढा सूत्राचा श्लोकाचा अर्थ आहे. पण हा श्लोकाचा अर्थ समजावून सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराज जेव्हा भाष्य लिहायला लागले तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी पुरा प्रजापती उवाच माग ब्रह्मदेव बोलले हे जे प्रकरण आहे की नाही हे सगळ्या प्रजेला बोलले एवढं श्लोकाच्या आधारानं लक्षात घेतलं आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी एका स्वतंत्र प्रकरणाची रचना केली. त्या प्रकरणाला प्रजापती संदेश म्हणतात.
ज्ञानेश्वरीमध्ये प्रजापती संदेश नावाचं स्वतंत्र प्रकरण ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलं. काय झालं? ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा, देवा काय आश्रय येथा महा, तव म्हणे तो कमळ जन्मा भूताप्रती. असं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या संबंधानं सृष्टीच्या प्रारंभाला ब्रह्मदेवानं प्रजा निर्माण केले. सगळी प्रजा निर्माण करून झाल्याच्या नंतर ती धर्मासहित निर्माण केलेली होती, पण त्या धर्माचा आपला काही संबंध आहे हे लोकांना कळत नव्हतं. अशा अवस्थेमध्ये सगळ्या प्रजेनं ब्रह्मदेवाला प्रार्थना केली, देवा आम्हाला आश्रय काय, कशाच्या आश्रयानं आम्ही जगायचं, कशाच्या योगानं आमचं कल्याण आम्ही साधायचं, आम्हाला कल्याण. बापाचं काम मुलाला निर्माण करून सोडून देणं एवढंच नाही ना, निर्माण केलेल्या त्या पोराच्या कल्याणाचं साधन सुद्धा पोराला लावून देणं बापाच्याच कामामध्ये येतं ना. मग तुम्ही आम्हाला जर निर्माण केलं, तुम्ही सगळ्या प्रजेचे पती म्हणजे पालन करणारे म्हणजे एका पद्धतीनं पिताच आहात, तर मग आम्हाला आश्रय काय, कशाच्या आधारानं आम्ही जगायचं, कशाच्या आधारानं आम्ही आमचं कल्याण साधायचं सांगा ना. मग तव म्हणे तो कमळ जन्मा भूताप्रती. मग हा लोकांच्याकडून प्रश्न आल्याच्या नंतर सगळ्या लोकांना उद्देशून तो प्रजापती असलेला ब्रह्मदेव बोलायला लागला आणि त्यानं सांगितलं तुम्ही धर्माचं अनुष्ठान करा वगैरे वगैरे. श्लोकात सांगितलेला जो आशय आहे तो व्यवस्थित व्यक्त व्हावा बरं का. पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी अशी वेगळी वेगळी कल्पना केलेली आपल्याला पाहायला सापडते. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेत भगवंताने असं सांगितलं 7व्या अध्यायामध्ये की इच्छा आणि द्वेष यांच्यापासून निर्माण झालेला द्वंद्व मोह त्यानं सगळ्या जगाचं वाटोळं केलं. एवढंच गीतेनं सांगितलंय, इच्छा आणि द्वेष यांच्या संयोगातून निर्माण झालेला द्वंद्व मोह. आता हा द्वंद्व मोह इच्छा आणि द्वेष यांच्यापासून निर्माण होतो म्हणलं की हे मायबाप आहेत आणि मग यांचे मायबाप कोण, त्यांचे मायबाप कोण, सगळी कुलपरंपराच ज्ञानेश्वर महाराजांनी शोधून काढलेली आपल्याला पाहायला सापडते. सगळी कुलपरंपरा ज्ञानेश्वर महाराज सांगायला लागले. अहंकार तनुसी वालभ पडिले. पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं अहंकार आणि तनु म्हणजे शरीर. शरीर हा शब्द न वापरतात, तनु मुद्दाम स्त्रीलिंगी शब्द वापरला. अहंकार हा नवरा आणि तनु म्हणजे देह. देह आणि अहंकार यांचं लग्न झालं म्हणजे देह तादात्म्य निर्माण झालं, देहाहंकार निर्माण झाला. तया दोघास्तव जन्मला, तेथ इच्छा हे कुमारी झाली, ते कामाची या तारुण्य आली, तेथ द्वेषेसी मांडली वराडिक. ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्या अहंकार आणि तनु यांच्या लग्नातून निर्माण झालेली एक एकुलती एक कन्या, तिचं नाव आहे इच्छा. ती इच्छा देह आणि अहंकार या दोघाच्या लग्नातूनच इच्छा निर्माण होते. नुसता देह आहे इच्छा येत नाही, नुसता अहंकार आहे इच्छा येत नाही. देहाचं आणि अहंकाराचं लग्न लागावं तेव्हा त्यांच्या संयोगातून निर्माण होणारी इच्छा आहे. अहंकार आणि देह या दोघाच्या संयोगातूनच इच्छा निर्माण होते. इच्छा आहे कुमारी झाली, ते कामाची या तारुण्य आली. मग त्या इच्छेला तारुण्य आलं आणि इच्छेला तारुण्य आलं म्हणजे तिला कामाचं रूप प्राप्त झालं. आणि कामच, इच्छा म्हणजेच काम न. काम शब्दाचा अर्थ काय? इदम्मे स्यात् इति इच्छा काम शब्दिता. मला हे पाहिजे असं जे मनुष्याला वाटत असतं ना, हे हवं हवंसं वाटणं म्हणजेच इच्छा आणि हवं हवंसं वाटणं म्हणजेच काम आहे. मग इच्छेला तारुण्य आलं, तिला कामाचं रूप प्राप्त झालं. मग त्या इच्छेचं लग्न करायचं ठरलं. मग ते लग्न कोणाशी झालं? तिथं द्वेषेसी मांडली वराडिक. त्या इच्छेचं द्वेषाच्या बरोबर लग्न झालं. मग इच्छेचं द्वेषाचं लग्न झाल्याच्या नंतर तया दोघास्तव जन्मला, ऐसा द्वंद्व मोह भला, तो अजेयाने वाढविला अहंकारे. त्या इच्छा आणि द्वेषाच्या लग्नातून निर्माण झालेला एक मुलगा, त्याचं नाव आहे द्वंद्व मोह. मग या द्वंद्व मोहाला इच्छा आणि द्वेष हे त्याचे मायबाप असल्यामुळं त्या द्वंद्व मोहाचे, आणि अहंकार आणि तनु हे आजोबा आजी असल्यामुळं या द्वंद्व मोहाला वाढवणारं कोण आहे? अजेयाने वाढविला. नातवाला कौतुकानं खेळवून वाढवत कोण असतो? आजोबा वाढवतो. त्याप्रमाणे द्वंद्व मोह जर वाढायचा झाला, म्हणजे द्वंद्व मोह शब्दाचा अर्थ काय? द्वैताच्या संबंधानं आपल्या अंतःकरणात असणारा मोह हा कशानं वाढणार? अहंकारानंच वाढणार ना. म्हणून तो ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं तो आजा असलेल्या अहंकाराने वाढवला. आता इच्छा आणि द्वेष यांच्यापासून निर्माण झालेला द्वंद्वमोह जगाचं वाटोळं करतो, एवढंच गीता सांगते.
पण त्याच्या संबंधानं ज्ञानेश्वर महाराजांना ते सगळं प्रकरण समजावून देण्याच्या करता ते अहंकार, तनो, इच्छा, द्वेष, त्यांच्यापासून निर्माण झालेला द्वंद्वमोह, मग त्या द्वंद्वमोहानं पुन्हा कसा अनर्थ मांडला, या संबंधातली सगळी प्रक्रिया सांगण्याकरता म्हणून एक गोष्ट जी सांगावी लागली ज्ञानेश्वर महाराजांना, याला काय म्हणायचं, हे गीतेच्या श्लोकावरचं भाष्य नसून हे उत्सूत्र भाष्य आहे. उत्सूत्र भाष्य, प्रजापती संदेश उत्सूत्र भाष्य. आत्ता आपण पाहिलेलं द्वंद्वमोह याच्या जन्माच्या कथेच्या संबंधानं आलेलं सगळंच्या सगळं प्रकरण उत्सूत्र भाष्य. आचार्योपासन म्हणजे सद्गुरूची उपासना कशी असते, या ज्ञानी महात्मा सद्गुरूची उपासना करतो, एवढंच त्याचं लक्षण गीतेनं सांगितलं. ज्ञानी महात्म्याच्या ठिकाणी अहिंसा असते, एवढंच गीता सांगते. पण ती अहिंसा म्हणजे काय म्हणलं की ज्ञानेश्वर महाराज सगळे शास्त्रकार काढतात आणि त्या प्रत्येक शास्त्रकाराच्या दृष्टीनं असलेली अहिंसा हिंसा कशी ठरते हे दाखवत बसतात. आयुर्वेदाच्या दृष्टीनं असलेली अहिंसा हिंसा कशी आहे, पूर्वमीमांसेच्या दृष्टीनं असलेली अहिंसा हिंसा कशी ठरते. सगळ्या नाना रोगी आहाळली, लोळती भूते देखिली. ज्ञानेश्वर महाराज सांगतात आयुर्वेद जाणणारा वैद्य काय करतो, नाना रोगांनी तळमळत असलेले जीव पाहतो आणि त्या सगळ्या जीवांची तळमळ निवारण करण्याकरता म्हणून काही औषधाची योजना करतो. मग त्या औषधाची योजना करताना कोणाकरता औषधाची योजना करायची आहे, जे मरायला लागले त्यांच्याकरता औषधाची योजना करायची आहे. पण ती औषधं निर्माण होताना अनेक वनस्पती मरतात, याचं काय करता. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते सगळं आपल्याला प्रकरण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. अजात शत्रू तरुवरा सर्वांगी लेवविल्या शिरा. ज्ञानेश्वर महाराज एकाची साल काढतात म्हणे, एकाची पानं तोडून घेतात म्हणे, एकाला उकडतात म्हणे, एकाला उकळून काढतात म्हणे. हे सगळं ज्ञानेश्वर महाराजांनी जे प्रकरण सांगितलं हे काही गीतेमध्ये मुळामध्ये, गीतेत फक्त अहिंसा हे ज्ञानाचं लक्षण आहे, एवढंच आलं. पण ती ज्ञानाच्या ठिकाणी असणारी अहिंसा समजावून सांगाय करता बाकीचे शास्त्रकार ज्याला अहिंसा म्हणतात ती हिंसा कशी आहे, आणि महात्मा हळुवार हृदयाचा असल्यामुळे त्याच्या अंतःकरणातली अहिंसेची भावना किती कोमल आहे, किती कोमल आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्याकरता दिलेली उदाहरणं पाहण्यासारखी आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कमळावरी भवर पाय ठेविती हळुवार, कुचुंबेल केसर ई आशंका. एखादा भुंगा कमळाकडे येतो, कमळावर तो बसत असताना बघा तिकडून इकडून येतानाच घुई 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 करत असा इकडे तिकडे असा वेगानं फिरत असतो आणि कमळावर नेमका आला की हळुवार हळुवार हळू 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 होता होत 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 कमळावरी भवर पाय ठेविती हळुवार. हळुवारपणाने त्याच्यावर पाय ठेवून मग तो तिथं बसतो. कशा करता एवढा हळुवारपणा कशा करता आणला त्यानं, कुचुंबेल केसर इया शंका. त्या कमळामध्ये असणारे जे केसर आहेत, जे परागकण आहेत, आपण जर धसमुसळेपणाने याच्यावर पाय ठेवला तर माझ्या पायानं सुद्धा हे केसर कुचुंबण्याची शक्यता आहे, चुरगळले जाण्याची शक्यता आहे. या शंकेनं भुंग्यानं कमळावर जेवढा हळुवार पाय ठेवावा त्या मार्दवानं महात्मा भूमीवर पाय ठेवीत जातो म्हणे. महात्म्याचं जमिनीवर पाय ठेवणं कसं असतं, कमळावर भुंग्यानं पाय ठेवावा तसा महात्मा जमिनीवर हळुवारपणानं पाय ठेवतो म्हणे. हळुवारपणा कसा असतो याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी वेगळी वेगळी उदाहरणं आपल्याला तिथं सांगितलेली पाहायला सापडतात. प्रेमाचे निसांगाडे लासी पिली धरी तोंडे, तेथं दाताचे आगरडे के उठेगा. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की प्रेमळ असलेली लासी, लासी म्हणजे मांजरी, मांजरी काय करते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या पिलाला स्थलांतरित करते, घेऊन जाते, एका ठिकाणी कधी राहू देत नाही जास्त काळ. तिला एका ठिकाणाहून आपलं पिलू दुसरीकडं नेत असताना, मांजरीचा पिलू नेण्याचा प्रकार तुम्ही कधी पाहिलाय का, ती कशी नेते, दातात पिलाला धरते. प्रेमाचे निसांगाडे, तिनं प्रेमाचा सांगाडा आणलेला असतो. प्रेमाचा सांगाडा म्हणजे काय, नदीतून पलीकडे जाण्याकरता असं पाळण्यासारखं एखादं जे साधन असतं की नाही त्याला सांगाडा म्हणतात. हिनं काय केलं, आपल्या पिलाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असताना या मांजरीनं, लासीनं प्रेमाचा सांगाडा आणला म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. आणि मग काय केलं, लासी पिली धरी तोंडे, आपल्या पिलाला ती तोंडात धरते, पण तेथं दाताची आगरडे के उठेगा. त्या मांजरीनं ते पिलू दातात जरी पकडलेलं असलं तरी त्या दाताचा एखादा तरी व्रण त्या पिलाच्या मांजरीच्या पिलाच्या मानेवर कधी उठला असं आपल्याला दिसेल का, अगदी काही नाही.
इकडून तिकडं त्याला नेत असताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ती उडी मारताना सुद्धा त्या पिलाला तिनं तोंडातच धरलेलं असतं, दातातच धरलेलं असतं. ते एवढं पक्कही धरलेलं असतं आणि एवढं ढिलंही धरलेलं असतं. ते पक्क धरल्यामुळे पिळ गळून पडत नाही आणि ढिलं धरलेलं असल्यामुळे त्याला दात लागत नाही. हे मांजरीचं जे हळुवारपण आहे, त्या हळुवारपणानं महात्मा जगाकडे पाहत असतो. हे ज्ञानेश्वर महाराजांनी सगळं केलेलं अहिंसेच्या संबंधातलं चिंतन. उत्सूत्र भाष्य, मला हे सांगायचं होतं, उत्सूत्र भाष्य. तसं पसायदान प्रकरणाचा विचार जर करायचा झाला तर पसायदान प्रकरण हे सुद्धा उत्सूत्र भाष्य आहे. इथं काही ज्ञानेश्वर महाराजाला गीतेचा संदर्भ नाही. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः या श्लोकाच्या संबंधानं टीका लिहून झाल्याच्या नंतर पुढं ज्ञानेश्वर महाराजांनी जे लिहिलं ते सगळंच्या सगळं उत्सूत्र भाष्य. गीतेवर लिहिणं अवघड आहे, पण मी कसा लिहायला लागलो हे लिहिलं. अवघड आहे. कल्पतरूची बाग लावणं एखाद्या वेळेला सोपं आहे. सगळेच्या सगळे कुलपर्वत चिंतामणीनं निर्माण करणं एखाद्या वेळेला शक्य आहे. सोन्यानं सगळीच्या सगळी पृथ्वी मढवून काढणं शक्य आहे. पण गीतेचं भाष्य लिहिता येत नाही. एवढा अवघड काम आहे. माझ्यावर गुरुकृपा आहे म्हणून काहीतरी 4 अक्षर मला लिहिता आले. हे ज्ञानेश्वर महाराज व्यक्त करतात. हे काय? हे उत्सूत्र भाष्य आहे. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली गुरु परंपरा, उत्सूत्र भाष्य. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेलं हे पसायदानाचं प्रकरण, उत्सूत्र भाष्य. मला हे उत्सूत्र भाष्य आहे म्हणजे गीतेच्या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज लिहित जरी असले तर गीतेच्या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान लिहिलेलं नाही. एवढंच व्यक्त करायचं होतं. असं हे पसायदान प्रकरण आहे. पण उत्सूत्र भाष्याचं महत्त्व काय असतं? उत्सूत्र भाष्य मूळ भाष्याचा व्यवस्थित रीतीनं आशय व्यक्त करण्याकरता उपयोगी पडतं. अध्यास भाष्य ब्रह्मसूत्रातल्या एकाही सूत्रावरचं नाही. पण अध्यास भाष्य वाचल्याशिवाय ब्रह्मसूत्र भाष्य कळतच नाही. त्याप्रमाणे पसायदान हे प्रकरण जर आपण ज्ञानेश्वरीतलं पाहिलं तर ते गीतेच्या एकाही श्लोकासंबंधानं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान वाचल्याशिवाय ज्ञानेश्वरी कळतच नाही. जेव्हा अध्यास भाष्य वाचावं तेव्हा ब्रह्मसूत्र भाष्य कळणार. त्या पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेलं हे पसायदान वाचावं, मागितलेलं हे पसायदान वाचावं, तेव्हा आईचं हृदय काय असतं हे आपल्याला कळून मग पुढं ज्ञानेश्वरी मातृहृदयानं कशी निर्माण झालेली आहे याची आपल्याला उकल होत जाते. ज्ञानेश्वरी उगीच निर्माण झाली नाही. ज्ञानेश्वरी कशी निर्माण झाली त्या संबंधातली प्रक्रिया ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. मला काहीतरी कळतं म्हणून मी ज्ञानेश्वरी लिहित नाही. मला काही विद्वत्ता मिरवायची आहे म्हणून मी ज्ञानेश्वरी लिहित नाही. मला काहीच कळत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. शब्द कैसा घडीजे, प्रमेयी कैसे पाचडी जे, अलंकार म्हणजे काय ते नेणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शब्द कसा घडवावा मला ठाऊक नाही. सिद्धांतावर कसं आरूढ व्हावं मला ठाऊक नाही. साहित्याच्या दृष्टीनं अलंकार रस काय असतात मला काहीच कळत नाही. त्यांच्या एवढं कोणालाच कळत नाही. हा भाग वेगळा आहे. आणि न कळणारा महात्माच मला कळत नाही म्हणतात. कळणाराच महात्मा मला कळत नाही असं म्हणतो. न कळणारा म्हणतो सगळं आपल्याला ठाऊक आहे म्हणतं. काय त्याच्यात पडलंय? म्हणूनच उपनिषदानं सांगितलंय यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसः. जो म्हणतो मला काहीच कळालं नाही, यस्य अमतम मला कळालं नाही असं जो म्हणतो तस्य मतम, समजा त्याला नक्की कळालेलं आहे. आणि मतम यस्य जो म्हणतो मला सगळं कळालं, हां त्याला काहीच कळालं नाही हे लक्षात घ्या. मतम यस्य न वेदसः, त्याला काही कळत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात मला काही कळत नाही. आणि काही कळत नाही म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज जेव्हा ज्ञानेश्वरी सांगायला लागतात तेव्हा त्यांनी ती कशा करता सांगितली? मला हे कळतं म्हणून सांगायचं नाही ना. त्यांनी सांगितलं ना मला कळत नाही म्हणून. मला कळत नाही हे त्यांचं बोलणं जरी विनयाचं असलं तरी कळतंय म्हणून सांगायला लागले ज्ञानेश्वर महाराज असं नाहीये. एवढं तरी त्याच्यातून निश्चित होतं. मग कशा करता ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर भाष्य लिहिलं? मातृहृदयानं लिहिलं. काय मातृहृदय तिथे व्यक्त होतं? गीतेचा अर्थ कळाला पाहिजे. गीता संस्कृतात आहे. साधारणपणे महाराष्ट्र मंडळामध्ये नांदणाऱ्या लोकांची मराठी भाषा आहे. मग या मराठी भाषिक लोकांना गीता कळावी याची व्यवस्था झाली पाहिजे. हा विचार कोणाला आला? निवृत्तीनाथांना आला. ज्ञानेश्वर महाराजांच्या सद्गुरूच्या मनामध्ये हा विचार आला. हा विचार आल्याच्या नंतर निवृत्तीनाथ महाराजांना सांगितलं ज्ञानोबा आपल्याला गीतेच्या संबंधानं काहीतरी लिहावं असं माझ्या मनात आहे.
तीरे संस्कृताची गहनी, तोडोनी मराठी शब्द सोपाने, रचिली आथी निधाने श्री निवृत्ती देवे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की एखाद्या नदीमध्ये प्रवेश करण्याकरता नदीचं तीर जर उंच असेल आणि दगडाचा काठ जर असेल तर त्या दगडाच्या काठावर गेल्याच्या नंतर तिथं नदीत उतरण्याकरता घाट निर्माण करावा लागतो. घाट निर्माण केल्याशिवाय नदीच्या पाण्यात प्रवेश होत नाही. तसं गीता माऊली, गीतेचं जे तत्वज्ञान आहे, या गीता माऊलीच्या तत्वज्ञानाला संस्कृताची गहन तीर होती म्हणे. तीरे संस्कृताची गहने. मग काय केलं? तोडोनी मराठी शब्द सोपाने. मग दगडाचा काठ असला म्हणजे तिथं काही दगडाच्या पायऱ्या बांधीत बसावं लागत नाही. तो दगड छाटून काढायचा आणि पायऱ्या करायच्या. दगड छाटायचा आणि पायऱ्या करायच्या. तेव्हा संस्कृताची जी गहन तीर होती, ती गहन तीर तोडून मराठी शब्दाची सोपानं म्हणजे पायऱ्या कोणी निर्माण केल्या? रचिली आथी निधाने श्री निवृत्ती देवे. हे निवृत्तीनाथांनी काम करून ठेवलेलं आहे म्हणे. आणि त्यांनी करून ठेवलेलं काम त्यांनी माझ्या बुद्धीमध्ये घातलं म्हणून मी गीता लिहित बसलो, ज्ञानेश्वरी लिहित बसलो, भावार्थ सांगत बसलो. हे ज्ञानेश्वर महाराजांचं विनयाचं बोलणं जरी असलं तरी सद्गुरूंनी सगळ्या मराठी भाषिक लोकांना गीता कळाली पाहिजे म्हणून ज्ञानोबा तो गीतेच्या संबंधानं लिही म्हणाल्यावर ज्ञानेश्वर महाराज लिहायला निघाले. हे मातृहृदय आहे. आईलाच वाटतं मुलाचं कल्याण व्हावं. तसं सगळ्या जगाच्या कल्याणाची भावना ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतःकरणात आहे. कोणी कितीही त्रास द्या, आईला मुलाने त्रास दिला तरी त्या मुलाच्या कल्याणाची भावना आईच्या अंतःकरणात जशी असावी. कथा सांगतात नाही, ती काल्पनिक कथा आहे असं नाही, पुराणातही आलेली आहे. पुराणात आहे, थोडासा बदल असेल पण पुराणातही ती कथा आहे. एक मुलगा तरुण, आई घरी एकटी, अशा अवस्थेमध्ये त्या मुलाचं एका तरुणीवर प्रेम जडलं आणि तिच्याशी लग्न करायचं त्याच्या मनात असताना तिनं सांगितलं की मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे पण तुझी आई मला घरात नको. आता काय करा? हाच विचार सगळ्या बोलतात. आता सगळ्या तरुणीचा हाच विचार असतो, मी तुझ्याशी लग्न करते पण म्हातारी मायबाप नकोत. काय करायचं ते कर. तिनं सांगितलं मला आई नको तुझी. तो म्हणलं ठीक आहे, आईला सोडतो, मी घर वेगळं करतो. तो तसं नाही म्हणे, तुझी आई जगातच नको मला, म्हणजे मारायचं आईला. ठीक आहे म्हणे, हा मारून यायला तयार झाला. आईला प्रेम वेड असतं म्हणतात. तो निघाला, घरी गेला, आईला त्यानं मारलं आणि हिनं सांगितलं होतं तुझ्या आईला मारलं की नाही हे मला नक्की कळावं, याच्याकरता आईचं काळीज सोबत आण. हा काळीज घेऊन निघाला. हा काळीज घेऊन रस्त्याने जात असताना घाईघाईत निघालेला ठेचकाळला पडला. हातातून ते काळीज बाजूला पडलं आणि ते बाजूला पडलेलं आईचं काळीज हा ठेचकाळून पडला आणि गुडघ्याला लागलं. हे पाहून ते काळीज बोलायला लागलं, म्हणे बाळा काही लागलं का रे, थोडं हळू चालत जा. हे कोण बोललं? ज्या आईला त्यानं मारून टाकलंय त्या आईचं काढून घेतलेलं काळीज याला म्हणतं की बाळा तुला लागलं का, हळू चालत जा बरं. याला म्हणतात मातृहृदय. आईचं हृदय अशा पद्धतीचं असतं. पोरानं कितीही जरी दोष केलेला असला, पोरानं कितीही अनुचित व्यवहार मातेशी जरी, एखाद्या वेळेला बाप कठोर होण्याची शक्यता आहे पण माता कठोर होऊ शकत नाही. म्हणून जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात ना, कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. कुपुत्रो जायेत, एखाद्या वेळेला जगामध्ये कुपुत्र मुलगा वाईट वर्तन करू शकतो पण क्वचिदपि एखाद्या वेळेला सुद्धा कुमाता न भवती. माता मात्र वाईट स्वभावाची असू शकत नाही. माता मुलाच्या करता कधी वाईट नसते. कुपुत्र जायेत, मुलगा वाईट असू शकतो पण माता मात्र पोराच्या संबंधानं कधीही वाईट भावना मनामध्ये आणू शकत नाही. हे जे मातेचं हृदय आहे की नाही, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी वाचताना आपल्याला हे मातृहृदय प्रत्येक ओवीतून दिसून येतं. ज्ञानेश्वर महाराजांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला, ज्ञानेश्वर महाराजांना ज्यांनी ज्यांनी वाळीत टाकलं, ज्ञानेश्वर महाराजांना भिक्षासुद्धा ज्या लोकांनी मिळू दिली नाही, ज्ञानेश्वर महाराजांना त्यांच्या गुरुची इच्छा पूर्ण करण्याकरता खापराचं परळसुद्धा ज्या लोकांनी गावातल्या दिलं नाही, अशा सगळ्या लोकांना सुद्धा ज्ञानेश्वरीच कळावी, गीता कळावी याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज योजना करतात आणि त्यांच्या कल्याणाची व्यवस्था करतात. हे पाहिल्यावर ज्ञानोबा आहे माऊली म्हणण्याच्या योग्य त्याचे इथे नक्की पडतं आपल्याला. आणि अशा मातृहृदयातून
हे गीतेचं भाष्य, ज्ञानेश्वरीच्या रूपाचं, भावार्थ दीपिकेच्या रूपाचं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. ज्ञानेश्वरी मातृहृदयातून आली आणि मातृहृदयातून आलेली आहे हे ज्ञानेश्वरीच्या शब्दातून आपल्याला लक्षात यावं, याच्याकरता पसायदान आधी वाचावं लागतं. हे मला सांगायचं आहे. ब्रह्मसूत्र भाष्य हे जग खोटं आहे हे सांगण्याकरता येतं. हे लक्षात येण्याकरता जसं अध्यास भाष्य पहिल्यांदा वाचावं लागतं, मग ब्रह्मसूत्र भाष्य वाचलं कळायला लागतं, तसं ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान वाचलं की ज्ञानोबाराय मातृहृदयानं कसे बोलतात हे आपल्याला पटायला लागतं. मातृहृदय तिथं पहिल्यांदा व्यक्त होतं. कारण पहिलीच प्रार्थना ज्ञानेश्वर महाराजांची कशी, खळांची व्यंकटी सांडो. खळ म्हणजे दुष्ट, त्या दुष्टाची व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, तो नष्ट झाला पाहिजे. पहिली मागणी ही आहे ज्ञानेश्वर महाराजांची. खळ गेला पाहिजे, दुष्ट गेला पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराजांनी कधी मागितले का? कसं आहे बघा, जगामध्ये दुष्ट पाहिला की त्या दुष्टाच्या संबंधानं साधारण 3 प्रकारच्या प्रतिक्रिया जगात असतात. उदाहरणानं सांगायचं झालं तर सर्पाचं उदाहरण आपण घेऊ. एखाद्या ठिकाणी सर्प पाहिला, दुष्ट आहे सर्प, दोषयुक्त आहे. मग तो सर्प पाहिला की त्या सर्पाच्या संबंधाने 3 प्रकारचे विचार सांगणारे लोक आपल्याला पाहायला सापडतात. कसे? एक माणूस तिथे, अरे बापरे सर्प आहे, काय साप आहे, भयानक आहे, विषारी आहे, 10चा आकडा आहे का त्याच्यावर, अरे मग कोबरा असेल, कोबरा नको त्याच्या जवळ जायला नको, विषारी बाबा. कित्येक सर्प तर असे असतात की त्यांच्या फुतकारातून विषाचे फवारे आपल्यावर येतात आणि त्याच्याने मरावं, नको जवळ जाणं नको रे बाबा, असं म्हणून घाबरून दूर पळणारे पहिला वर्ग. ही प्रतिक्रिया, बाजूला व्हा बाबा, ही प्रतिक्रिया, ही पहिली प्रतिक्रिया आहे. दुसरा तिथे येतो तो म्हणतो, काय साप आहे काय, होय, 10चा आकडा आहे त्याच्यावर, होय, मग मला नाही तर दुसऱ्याला त्रास देणार आहे ना, मग ठोकला पाहिजे, मारला पाहिजे, मला तर मी काहीतरी करीन, इकडे तिकडे जाईल, पण दुसरा कोणी आला इथं, त्याला माहिती नाही इथं सर्प आहे, अचानक त्याचा पाय वगैरे पडला, काहीतरी त्याला इजा होण्याची शक्यता आहे की नाही, मग याला मारून टाका, मला नाहीतरी कोणाला तरी त्रास देणार आहे ना, याला खपवा. ही दुसरी प्रतिक्रिया. आणि तिसरा तिथे येतो तो गारुडी असतो, तो म्हणतो, काय साप आहे, होय, 10चा आकडा आहे का त्याच्यावर, हो, मग छान झालं ना. एवढा भयानक विषारी सर्प आपण पकडून त्याचा विषारी दात तेवढा काढून टाकावा, पेटाऱ्यात भरावा, पोटाचं साधन म्हणून आपल्याला वापरायला होतं ना. हा विचार त्याचा असतो. एक जण त्याच्यापासून दूर होणारा, दुसरा त्याला मारावं म्हणणारा, आणि तिसरा त्याचा विषारी दात तेवढा बाधक आहे तेवढा काढून टाका आणि उपजीविकेचं साधन म्हणून त्याचा वापर करा म्हणणारा. या 3 प्रतिक्रिया सर्पाच्या संबंधानं जशा आहेत तसं दुष्ट पाहिला की 3 प्रतिक्रिया येतात. दुष्ट ना, त्याच्यापासून 4 हात दूर राहा बाबा, जाऊ नये त्याच्यासमोर. दुर्जनाचे भय धरावे त्या परी, पिसाळल्यावरी धावे श्वान. तुकाराम महाराज सांगतात, पिसाळलेलं कुत्रं गावात फिरायला लागलं की लोक त्याच्या पाठीमागे लागतात बघा माराय करता. 5-50 लोक काठ्या घेऊन त्याच्या पाठीमागे लागलेले असतात. समोर येणाऱ्या माणसाला सांगतात, हो बाजूला वा, कुत्रं पिसाळलंय. समोर जायची कोणाची छाती नसते बघा त्याच्या. 50 माणसं धावतात त्याच्या पाठीमागे काठ्या घेऊन त्याला मारायला, पण मागूनच जातात, समोरून नाही. का? समोरून गेलं एखाद्या वेळेला ते चावलं तर या माणसाला वेळ लागतं म्हणतात. मग काय करा, दूर राहा. तसं दुर्जनाचं भय धरावं असं तुकाराम महाराज सांगतात. त्याच्यापासून बाजूला राहावं. ही प्रतिक्रिया. भ्याड माणसं काय म्हणतात, नाही रे बाबा, दुष्ट, त्याच्यापासून 4 पावलं दूर राहिलेलं बरं. एक प्रतिक्रिया. दुसरी प्रतिक्रिया सर्पाच्या बद्दल आपण काय पाहिली, साप आहे ना, विषारी आहे ना, मला नाही तर दुसऱ्याला याचा त्रास होणारच आहे ना, मग याला मारा, मोकळा करा. हा दुसरा जो विचार आहे ना दुर्जनाच्या बाबतीमध्ये, हा दुसरा विचार प्रत्यक्ष परमेश्वराचा आहे. परमात्म्याच्याकडे दुष्टाच्या संबंधानं कोणता विचार आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. दुष्ट पाहिला की मारला पाहिजे, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनासी संहारी, दुष्टाचा नाश करावा, हा त्याच्या मनातला विचार असतो. दुष्ट म्हणला की त्याचा नाश करावा, सर्प पाहिला की तो मारला पाहिजे, ही जशी प्रतिक्रिया आहे तशी दुर्जनाच्या संबंधानं नाशाची प्रतिक्रिया देवाची आहे. सर्पापासून बाजूला राहणारा तसा भ्याड वर्ग दुर्जनापासून दूर राहणारा.
सर्प पाहिला की मारावा म्हणणारा, तसा दुष्ट पाहिला की त्याला मारला पाहिजे या विचाराचा परमात्मा. आणि तिसरा, गारुडी जसा सर्पाकडे येतो आणि त्याचा विषारी दात तेवढा काढला की तो सर्प आपल्याला पोटासाठी साधन म्हणून वापरता येतो, एवढा विचार जसा गारुड्याचा आहे, तशा पद्धतीनं दुष्ट मनुष्य पाहिला. दुष्ट आहे ना, पण माणूसच आहे ना, माणूसच आहे ना, आपल्यातलाच आहे ना. मग याचा दुष्टपणा तेवढा जर घालवला तर याच्या आपल्याला परमार्थाकरता, काहीतरी कामाकरता, चांगल्या कामाकरता याचा उपयोग करून घेता येतो ना. मग म्हणून काय करा, खळांची व्यंकटी सांडो, दुष्टाचा दुष्टपणा गेला पाहिजे. खापराला परिसाचा काही उपयोग नसतो, कुत्र्याच्या शेपटाला नळकांड्याचा काही उपयोग नसतो. तसा सामान्य सज्जनाचा दुर्जनाला सज्जन करण्यामध्ये काही उपयोग नसतो. पण खापराला सुद्धा सोनं करण्याची ताकद परिसात जरी नसली तरी महापुरुषात असू शकते. कुत्र्याच्या शेपटाला नीट करण्याची ताकद नळकांड्यात जरी नसली तरी ब्रह्मदेवात असू शकते. त्याच पद्धतीनं कसलाही दुष्ट असला तरी त्याला सज्जन बनवण्याची ताकद संत महात्म्याची असू शकते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, खळांची व्यंकटी सांडो, काही उपयोग होत नाही. दुर्जनाला वश करण्याचा प्रयत्न मनुष्यानं केला, काही सामान्य माणसाला त्याचा काही लाभ होत नाही. एका सुभाषितकाराने असं सांगितलं, क्वचित सर्पोपी मित्रत्वम इयात नैव खलः क्वचित. एखाद्या वेळेला सर्पाला मनुष्याला सरळ स्वभावी करता येतं, पण दुर्जनाला वश करता येत नाही. सर्पालाही वश करता येतं, सर्पही ताब्यात ठेवता येतो, भयानक सर्पही ताब्यात ठेवता येतो, पण दुर्जनाला आपल्या ताब्यात ठेवता येत नाही. उदाहरण त्याच्याकरता सांगितलं, न शेषशायिनोप्यस्य वशो दुर्योधनो हरेहे. भगवान महाविष्णूचा विचार करा, ते शेषाची शय्या करून त्याच्यावर झोपू शकतात, पण दुर्योधनाला वश करू शकत नाही. कृष्णावतारात दुर्योधनाला वश करणं देवाला जमलं का? जमलं नाही ना. दुर्योधनाला वश करणं सर्पावर झोपणं जमतं. शेषशायी म्हणूनच ते प्रसिद्ध आहेत. शांताकारम भुजगशयनम म्हणतोच ना आपण. सर्पाच्या शय्येवर झोपणारे परमात्मा सर्पाच्या शय्येवर झोपू शकतात, म्हणजे सर्पाला ते सरळ स्वभावी करू शकतात. पण दुर्जनाला वश करणं, दुर्योधनाला वश करणं त्या शेषशायी भगवंतालाही जमलं नाही. याचा अर्थ काय झाला? दुर्जनाला वश करणं अवघड काम आहे. पण त्या दुर्जनाला वश करून त्याची व्यंकटी म्हणजे वाकडेपणा तो बाजूला करून त्याला सज्जनपणा देणं केवळ साधू पुरुषाला शक्य आहे. केवळ साधू पुरुषाच्या दर्शनात ती ताकद आहे. अनेक उदाहरणं आपल्याकडे याच्याकरता आहेत. बऱ्याचशा साधू पुरुषांच्या संबंधामध्ये सुरुवातीला आलेला दुर्जन कालांतरानं त्यांच्या संगतीचा परिणाम त्याच्यावर होऊन तो सज्जन झाला. उदाहरण आपल्याकडे आहेतच ना, कितीतरी उदाहरण आहेत. प्रसिद्ध उदाहरण आपल्याला वाल्हाकोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला, हे उदाहरण आहेच आहे ना. रस्त्यात बसलेला असायचा वाला, वाटपाडा कोळीखू. ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी त्याचं वर्णन करताना म्हणलं, रस्त्यात बसलेला वाटमारेपणा करणारा, येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला पकडायचं, त्याच्याजवळचं धन काढून घ्यायचं, त्याला जीवानिशी मारायचं, आणि त्याच्या नावानं किती माणसं मारली आहेत साधारणपणे आपल्याला कळावं म्हणून त्यानं एक माणूस मारला की त्याच्या नावानं एक खडा एका रांजणात टाकायचा म्हणे. असे किती लोक मारले. ब्रह्महत्या राशी म्हणतात तुकाराम महाराज. पातकी अपार, बाकीचे पाप तर अपार, कितीतरी जीव मारले. आणि अशा त्या वाल्हाकोळ्याला रस्त्यावर बसून लोकांना मारत बसलेल्या त्या वाल्हाकोळ्याला एका दिवशी रस्त्यानं जाताना नारद त्या रस्त्यानं चाललेले आणि त्यानं त्या नारदांना पकडलं. काही ठिकाणी नारदांना पकडलं असं आहे, काही ठिकाणी सप्तऋषी जात होते, सर्वांना पकडलं असं आहे. पकडलं नारदांना, विचारलं महाराज काही असलं तर काढा. आता काय असायचं नारदाजवळ? नारद म्हणजे का आजचा महाराज थोडाच आहे, काहीतरी मिळायला त्याच्याजवळ काही नाही. नारदाजवळ काय असायचं? आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपळ्या धन विणा चिपळ्या एवढंच म्हणे. बाबा घ्यायचं असलं तर हे घे, भजन करत बसतो. म्हणलं मला काय भजन करायचं का? बायका लेकराचं पोट भरायचं म्हणलं, मला पैसे लागतात. काही पैसे असतील? नारद म्हणले आमच्याकडे काही नाही बाबा. तपास म्हणे.
सगळं तपासलं, नारदाकडे काही नाही हे लक्षात आलं आणि नारदाच्या दर्शनाचा परिणाम हळूहळू त्याच्या बुद्धीवर व्हायला सुरुवात झाली आणि नारदाला मारायची त्याला भावना होईना. त्यानं सांगितलं, महाराज निघा म्हणे, काही नाही तुमच्याजवळ, मी आता काही तुम्हाला फार काही त्रास देणार नाही, बघणार नाही, आता तुमच्याजवळ बघणं झालं माझं, तुमच्याजवळ विना चिपळ्याला सोडून काही नाही आणि हे मला घ्यायचं नाही, निघा तुम्ही. निघा म्हणल्याबरोबर नारदाने त्याला सांगितलं, थोडं मी बोलू का आता तुझ्याशी? बोला म्हणे महाराज, काय बोलायचं ते बोला. कारण हे सगळं कशाकरता करतोस रे म्हणे, एवढं पाप, एवढ्या लोकांना मारलं, एवढ्या लोकांना लुटलं, एवढ्या लोकांचे संसार उद्ध्वस्त केले, कशा करता हे करतोस? तो म्हणलं, बायका लेकराचं पोट भरण्याकरता. मग हे मिळवलेलं जे धन आहे हे भोगायला जर तुझी बायका मुलं वगैरे सगळे तयार असतील, कुटुंबातली मंडळी, तर हे धन मिळवण्याकरता तू जो दोष करतोस, जे पाप करतोस, ते पाप भोगायला तयार आहेत का? विचार म्हणे एकदा. ज्यांची खड्डे भरण्याकरता, पोटाची खळगी भरण्याकरता तू एवढे दोष करत बसलास, याच्यातला एखादा तरी दोष, थोडासा तरी दोष घ्यायला कोणी तयार आहे का कुटुंबातलं? विचार म्हणे. म्हणणं, महाराज कशा करता सांगता म्हणणे, मला काहीतरी नादी लावून पळून जायचा विचार आहे का तुमचा? पळा म्हणे, निघा, मी काही तुम्हाला अडवलेलं नाहीच आहे. नारद म्हणले, जाऊन विचारून ये ना एकदा. हा म्हणलं, तुम्ही जाणार नाही ना? जाणार नाही म्हणे. नारदाला त्याला झाडाला बांधलं, आपल्या घरी गेला. घरी जाऊन कुटुंबातल्या एका बाजूला घेऊन विचारायला सुरुवात केली. पहिल्यांदा बायकोला, मुलाला, मायबापाला, मुलीला एका बाजूला घेऊन विचारायला सुरुवात केली. सगळं जे आपण भोगता ते सगळं धन मी आणतो, पण हे आणलेलं धन तुम्ही जे भोगता ना, हे धन आणाय करता मला जे पाप करावं लागतं, त्या पापात तुम्ही वाटा घेणार आहात का? कुटुंबातल्या प्रत्येकाने दिलेले एक उत्तर रामायणामध्ये असं स्पष्ट सांगितलंय, पापम तवैव तत्सर्वम वयंतु फलभागिनः. ते पाप सगळं तुलाच भोगावं लागेल, आम्ही फक्त द्रव्य भोगणार. ते द्रव्य आमचं पोट भरण्याकरता आणायचं द्रव्य पापाने आणावं की पुण्याने आणावं तुझा विषय आहे. आमचं पोट भरणं तुझं कर्तव्य आहे. आम्ही फक्त द्रव्य भोगणार आहोत, आम्ही कोणी पाप घ्यायला तयार नाही. हे पाप घ्यायला कोणी तयार नाही हे लक्षात आल्याच्या नंतर त्या महात्म्याने खरंच माझ्यावर अनुग्रह केला, माझे डोळे उघडले. असं वाला कोणाला वाटायला लागलं. मग तो नारदाकडे आला, नारदाला झाडाचा सोडला, साष्टांग नमस्कार घातला आणि सांगितलं, महाराज आजपर्यंत चूक झाली, याच्या पुढं कल्याणाचा मार्ग दाखवा. मग नारदाने त्याला सांगितलं, अखंड रामनामाचा जप कर. त्याला एका झाडाखाली बसवलं, इथं बस, रामनामाचा जप कर. संध्याकाळपर्यंत त्याचा प्रयत्न झाला आणि नारदाने त्याला उठवून विचारलं, जमतंय का? तो म्हणला, नाही ना. का? रामनाम येत नाही ना तोंडाला, कारण ते पुण्य असल्याशिवाय येत नाही. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरिपैठा होय. जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जिव्हागरी येईल श्रीरामाचे. भगवंताचं नाम मुखाला यायला पुण्य पाहिजे. पुण्य नाही, नाम येत नाही. नाम येत नाही, राम म्हणताच येत नाही असं सांगितल्याबरोबर नारदाने त्याला विचारलं, मग काय म्हणता येतं तुला, सांग ना. तो म्हणला, जन्मभर मरान मारा एवढंच माहिती आहे म्हणलं. याच दोन शब्दाचा अभ्यास आहे. त्याला नारदाने विचारलं, मरा म्हणता येतं ना? म्हणता येतं. मग तेच म्हणत बस म्हणे, मरा 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 मरा. तेच उलटं झालं आणि राम झालं. अक्षरांचा व्यत्यास झाला आणि व्यत्यस्ताक्षरपूर्वक भगवंताचं नाम मुखाला आल्याच्या नंतर त्या रामनामाच्या जपाच्या योगानं वारूळ वाढेपर्यंत, त्याच्याकडून अंगावर वारूळ वाढेपर्यंत निश्चळ चित्तानं रामनामाचा जप झाला. आणि मग त्या ठिकाणी त्या वाल्मिकातून, वारूळ म्हणजे वाल्मिक संस्कृतामध्ये वल्मिक म्हणतात वारुळाला, त्या वल्मिकातून त्यांना बाहेर काढलं गेलं, म्हणून त्यांचं नाव पडलं वाल्मिक. असे ते वाल्मिक ऋषी. मला सांगा, हे वाल्मिक ऋषी पण एक वाल्हाकोळी म्हणून असलेला सामान्य वाटमारेपणा करणारा माणूस, त्याला हे ऋषी पण आलं. कशाचा परिणाम? सत्संगतीचा परिणाम. साधूच्या ठिकाणी हे सामर्थ्य आहे, पण तो साधू परिपक्व पाहिजे. सामान्य साधूचं ते काम नाही. साधक दशेतला असलेला मनुष्य त्यालाही साधू म्हणतात, पण त्याचं ते काम नाही. ढेकणाच्या संगे हिराजो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. तुकाराम महाराजांनी ते आपल्याला सांगितलं. हिऱ्याच्या संगतीत, हे ढेकणाची संगती हिऱ्याला जर घडली, हिऱ्याजवळ जर ढेकून गेला, तर त्या ढेकणाचं रक्त लागल्यावर हिरा हिरा राहतच नाही म्हणे, त्याचा कोळसा होतो की नाही. पाहायचं असलं तर करून बघा, एक हिरा आणा, एक ढेकून मिळवा, त्याचं रक्त त्याला लावून बघा, काय नुकसान व्हायचं तुमचं, मला काही नाही.
त्या ढेकणाच्या संगतीनं हिरा जसा भंगून जावा, तुकाराम महाराज सांगतात कुसंगतीमध्ये गेला की साधू सुद्धा त्याचे नुकसान होतं. हा कुसंगतीत गेल्यावर बिघडणारा जो साधू आहे की नाही, हा सामान्य साधू आहे, पूर्ण परिपक्व नाही. पण पूर्ण परिपक्व जर साधू असला तर तो दुर्जनाचा सज्जन करू शकतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची प्रार्थना काय, खळांची व्यंकटी सांडो. इथं मातृहृदय आहे, हे मला सांगायचं आहे. मातृहृदय कसं, आपण विचार करा ना, दुष्टच जावा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का? नाही नाही, दुष्टाचा दुष्टपणा जाऊ एवढाच विचार आहे. दुष्ट जाऊ असं अजिबात नाही. कोणताही दुष्ट जावा असं कोणता तरी सज्जन म्हणतो का, कोणता तरी संत महात्मा म्हणतो का? अरे तुकाराम महाराजाला त्या मंबाजी बुवानं काटेरी कुंपणानं झोडपून काढलं, काटेरी कुंपणानं झोडपलं. पण काटेरी कुंपणानं झोडपणारा मंबाजी, ऐका, दुपारच्या वेळेला काटेरी कुंपणानं ज्या मंबाजीनं तुकाराम महाराजाला झोडपलं, तो मंबाजी घरी गेल्यानंतर त्याला ताप आला, फणफणत पडला. तुकाराम महाराजाची संध्याकाळची कीर्तनाची वेळ झाली, कीर्तनाचं भजन सुरू झालं. भजन सुरू झाल्यावर एक माणूस महाराजांना घ्यायला आला. महाराज तिथं गेले, आसनापर्यंत गेले, आता विणा घेऊन कीर्तनाला सुरुवात करायची. एवढ्यात महाराजांनी समोर बघितलं, मंबाजीबुवा नाही. मंबाजीबाची गंमत कशी होती, तो दिवसभर महाराजाची निंदा करायचा, दिवसभर महाराजांना त्रास द्यायचा, पण कीर्तनाला महाराजाच्या ऐकायला येऊन बसायचा. कारण चांगलं तिथंच ऐकायला मिळत होतं. बाजारात विकायला हे माझं आहे म्हणून सांगायला जे चांगलं लागतं ते सगळं इथल्याशिवाय दुसरीकडे मिळत नव्हतं. म्हणून महाराजाच्या कीर्तनाला येऊन बसायचा. तर महाराजाच्या कीर्तनाला महाराजांनी विचार केला, बुवा नाहीत, महाराजांची इच्छा काय, याचं कल्याण व्हावं. केवढी तळमळ आहे बघा. आणि त्याच्या कल्याणाची तळमळ असल्यामुळे तुकाराम महाराजांनी तिथं पाहिल्याबरोबर लोकांना विचार, बुवा आले नाहीत, आले नाहीत म्हणे, जाऊन बोला बुवाला घेऊन या बरं. तोपर्यंत कीर्तन सुरू होत नाही म्हणे आपलं, रोज बुवा असतात आपल्या कीर्तनाला. एका माणसाला पाठवलं, महाराजांचा एक शिष्य गेला, मंबाजी बुवाच्या घरी जाऊन चौकशी केली. बुवा असा तडफडत पडलेला, ताप आलेला, तळमळत पडलेला. बुवाला विचारलं, बुवा येणार नाही का? हे बघ म्हणे माझी अवस्था, दात वाजायला लागलेत, मला बसता धडी येत नाही, कसलं कीर्तन कसलं काय येत नाही म्हणे. बुवा येत नाहीत हे कळाल्याच्या बरोबर तो साधक आला परत आणि महाराजांना सांगितलं, महाराज बुवाला भरपूर ताप आहे म्हणे, अंगातच अंग दुखायला लागले त्यांचं, बसवत सुद्धा नाही, दात वाजत होते, मी गेलो त्यावेळेला थंडी भरून आली होती, येत नाही म्हणाले. महाराजांनी सांगितलं थोडा वेळ भजन चालू ठेवा, मी बुवाला जाऊन घेऊन येतो. त्याच्या घरी गेले, त्याचं अंग दाबून दिलं आणि त्याचं अंग चेपत असताना त्यानं विचारलं, कोण अंग चेपतंय? तर सांगितलं, मी तुकाराम. मग उठून लाजून उठून बसला आणि विचारायला लागला, तुम्ही कसं काय? ते म्हणले, तुम्हाला कीर्तनाला घेऊन जायला आलो. मग म्हणलं, मला बसता येत नाही ना, अगोदर अंग चेपून तुम्हाला बरं करतो म्हणे. तुमचं अंग दुखायला लागले ना, फार तुम्हाला फार महाराजाची भाषा अशी आहे त्याच्यासमोर, तुम्हाला कधी कोणाला फार मारून सवय नाही, आज तुम्हाला माझा क्रोध आला त्याच्यामुळं फार मारावं लागलं म्हणून अंग दुखत असेल म्हणे. त्याला मारायची सवय नाही, ह्यांना काय रोज मार खायची सवय होती काय? पण त्याच्या मनाचं समाधान करण्याकरता मंबाजी बुवाच्या महाराज जे बोलले ना, तिथं काय व्यक्त होतं, परिपूर्ण साधुत्व. त्याही मंबाजीला कीर्तनाला आणून बसवून त्याचं कल्याण करायचं. ज्यानं खापराचं परळ मिळू दिलं नाही असा विसोबा खेचराला जवळ करायचं, त्याला ज्ञान द्यायचं, त्याला मोठेपण द्यायचं, नामदेवरायाचा गुरु होईल एवढं मोठं करायचं. साधन आहे, साधन आहे. आपुले पदी बैसविले, जवळ केलेल्या दुर्जनाला सुद्धा आपल्या जागेवर बसवायचं, एवढी मोठी योग्यता त्याच्या ठिकाणी निर्माण करायची. म्हणजे दुर्जनाच्या ठिकाणचा दुष्टपणा घालवण्याचं परिपूर्ण सामर्थ्य या महात्म्यांच्याकडे असतं. म्हणून काय, इथं मातृहृदय आहे. मला हे सांगायचं आहे, खळांची व्यंकटी सांडो, दुष्टाचा दुष्टपणा गेला पाहिजे. दुष्ट अनेक असतात जगामध्ये. दुष्टाचे असे स्तर सांगितलेत बरं का काही ठिकाणी. काही दुष्टाशे असतात ते स्वतःच्या दोषानं स्वतः मरतात. काही दुष्ट असे असतात त्यांच्यापेक्षा मोठा दुष्ट येऊन त्यांना मारतो. काही दुष्ट असे असतात एखादा दैवी पुरुष येतो आणि त्या दुष्टाचा नाश करून जातो. काही दुष्ट असे असतात एखाद्या दैवी पुरुषाकडून त्यांचा नाश होण्याची शक्यता नसते, तेव्हा संघटित दैवी पुरुषाचा समुदाय त्याच्याकडे जातो आणि त्याचा नाश करतो.
त्याच्यापेक्षा मोठा असलेला जो दुष्ट असतो, संघटित दैवी पुरुषाचा समुदायही ज्याचा नाश करू शकत नाही असा जर दुष्ट असला तर त्याच्या नाशाकरता देवाला अवतार घ्यावा लागतो. ते विनाशायचे दुष्कृताम, ती प्रतिज्ञा त्याच्याकरता, एवढ्या मोठ्या दुष्टाकरता. आणि असाही दुष्ट जो देवाला मारल्याशिवाय गती नाही असं वाटतं, त्याही दुष्टाच्या ठिकाणचा दुष्टपणा जर घालवायचा असला तर केवळ ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजासारखे संत लागतात. हे आहे मातृहृदय. कसाही दुष्ट असू द्या, स्वतःच्या दोषाने मरेल असा दुष्ट असू द्या, ज्याचा दुसऱ्या दुर्जनाने नाश करावा अशा योग्यतेचा दुष्ट असू द्या, ज्याला एखादा दैवी पुरुष मारायला येऊ शकतो असा दुष्ट पुरुष असू द्या, ज्याला मारायला दैवी पुरुषाचा संघटित समाज येऊन मारणार आहे असा दुष्ट असू द्या, किंवा ज्याला मारायला प्रत्यक्ष भगवंताला यावं लागणार आहे असाही दुष्ट असू द्या, तो जर सज्जनाच्या मर्यादेत आला, सज्जनाच्या संगतीत आला, सज्जनाच्या दृष्टिक्षेपात आला, सज्जनाच्या अंतरंगात आला तर संत महात्मा त्याचंही कल्याण करून त्याला सुष्ट बनवू शकतो. दुष्टाचा सज्जन बनवणं त्यांना शक्य आहे. म्हणून खळांची व्यंकटी सांडो. पहिली प्रार्थना ज्ञानेश्वर महाराज करतात, दुष्टाचा दुष्टपणा जाऊ. व्यंकटे म्हणजे वाकडेपणा, त्याचा वाकडेपणा जाऊ. आणि वाकडेपणा गेल्यानंतर पुढं काय करायचं? तया सत्कर्मी रती वाढो, ही दुसरी प्रार्थना आहे. दुष्टपणा गेला, कसं आहे, माणसाचं हृदय रिकामं राहू नये. म्हणतातच ना, रिकामं मन सैतानाची कार्यशाळा आहे म्हणून. मग ते मन रिकामं राहू नये म्हणजे दुष्टपणा गेला मनातून, दुष्ट वृत्ती गेली. आता काय करा? तया सत्कर्मी रती वाढो. त्या दुष्टपणाच्या नाशाच्या नंतर अंतःकरणामध्ये सत्कर्माचं प्रेम आलं पाहिजे. आणि सत्कर्माचं प्रेम नुसतं येऊन चालत नाही, त्या सत्कर्माची रती म्हणजे प्रेम अति वाढलेलं पाहिजे आणि ते वाढतं असलं पाहिजे. नुसतं निर्माण होवं असं नाही. तया सत्कर्मी रती वाढो, वाढतं प्रेम असलं पाहिजे. आणि एवढी स्थिती झाली म्हणजे दुष्टाचा दुष्टपणा, सगळ्या जगातल्या सगळ्या दुष्टाचा सगळा दुष्टपणा गेला आणि सगळ्या दुष्टांच्या अंतःकरणामध्ये सत्कर्माचं प्रेम निर्माण होऊन वाढायला लागलं की मग तिसरी प्रार्थना ज्ञानेश्वर महाराज करतात, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. सगळ्या भूतमात्रामध्ये परस्पराचं जीवाभावाचं मैत्र निर्माण व्हावं, ही पुढची प्रार्थना आहे. अशी एकंदर प्रार्थना करत असताना ज्ञानेश्वर महाराज पसायदानामध्ये पहिल्या प्रार्थनेपासून जो विचार मांडतात त्याच्यातून ज्ञानेश्वर महाराजांचं मातृहृदय व्यक्त होतं. दुष्टाने त्रास दिला म्हणून दुष्टाच्या नाशाचा विचार कधीही त्यांच्या मनात नाही, हेच मातृहृदय आहे. दुष्टाने त्रास दिला तरी त्यांचंही परमकल्याण झालं पाहिजे हा विचार असणं, हेच मातृहृदय आहे. आणि याच मातृहृदयातून पसायदानाची अभिव्यक्ती आहे. म्हणून हे पसायदान वाचलं की ज्ञानेश्वर महाराजांचं माऊली पण कळतं आणि माऊली पण कळालं की ज्ञानेश्वरी ही मातृहृदयातून आलेली आहे. याचा आपल्याला पावला पावलाला बोध होऊ शकतो. म्हणून पसायदानाचा विचार केला पाहिजे. तो मातृत्वाचा विचार आहे असं आपल्याला म्हणता येतं. आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे आमच्या श्रीयुत मधुकररावजींच्या धर्मपत्नी सिंधुताई यांचं गेल्या वर्षी आकस्मिक निधन झालं. काही अल्पशी शस्त्रक्रिया त्यांच्यावर झाली आणि त्या शस्त्रक्रियेतून बऱ्या होता होता थोडासा दुसराच काही प्रकार निर्माण होऊन त्यांचं निधन झालं. परमात्मा पंढरीनाथांनी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी त्यांना चरणाजवळ स्थान द्यावं अशी त्यांच्याकरता आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांना शांती देऊन परमात्म्याने पुढचा प्रवास त्यांचा संसाराचा व्यवस्थित रीतीनं चालवावा हे देवाला प्रार्थना करतो. मातेच्या संबंधानं केलेला विचार ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी आपण समर्पण करू आणि त्यांनी मातृहृदय सर्व मातांच्या हृदयात जागं करावं आणि सर्वांच्या हृदयामध्ये मातृहृदय जागं करून सर्वांच्या हृदयाला मातृहृदय बनवून मातृहृदयानं जे काही संगोपन असतं ते सगळ्या लोकांचं संगोपन करण्याची क्षमता कमी जास्त प्रमाणात आपल्याही ठिकाणी परमात्मा पंढरीनाथानं ज्ञानोबारांनी निर्माण करावी अशी त्यांना प्रार्थना करून सेवा पूर्ण करतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गुंडा महाराज की जय. सद्गुरु हरी महाराज की जय. पासून आपण या ठिकाणी आहोत. महाराजांना कृपा सिंधू म्हटलं तरी ते काय फार वावगं ठरणार नाही. महाराज बोलायला सुरू करतात. पसायदान आपण आत्तापर्यंत वाचलेलं आहे, प्रार्थना केलेली आहे, पण पसायदान मातृहृदयातून आलेलं आहे.
याच्यासाठी जो उलगडा महाराजांनी केला तो अतिशय म्हणजे मला एक अमृतधारा जशी बरसावी आणि आपण ओले चिंब व्हावत अशा प्रकारचा एक अनुभूती आपल्या सगळ्यांना मिळाली. आणि सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संग कोठे श्रमल्या मिळेना. वाल्मिक ऋषीचं उदाहरण महाराजांनी जे सांगितलं की वाल्या कोळ्याचा वाल्मिकी कसा झाला, तो प्रसंग आपल्या जीवनामध्ये असेल. किंवा मातृहृदय कसं असतं की आईचा खून करू नये त्याचं एक काळीज घेऊन जाताना त्या काळजात येणारा आवाज असेल, ती साध असेल. खरंच आई काय म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी आपण असं नेहमी म्हणतो. तर असं एक पुण्यस्मरण मला वाटते यापेक्षा श्रेष्ठ काही असणार नाही. महाराजांच्या या अमोघ वाणीनं आणि त्यांच्या प्रार्थनेनं आज सिंधुताईंना नक्कीच परमेश्वरानं आपल्या जवळ घेतलेलं असणार. हे संत वचन असेल, हा सत्संग असेल, हा सत्संग श्रमून मिळत नाही. आज थोडीशी संख्या कमी आहे, या निमित्तानं थोडंसं माहितीसुद्धा काही लोकांना कमी मिळाली असेल. पण एकूणच महाराजांचा जर अभ्यास पाहिला, आवाका पाहिला, त्यांचा आशीर्वाद पाहिला, त्यांची तळमळ पाहिली तर तीसुद्धा कोण्या मातेपेक्षा कमी नाही असं आपण नेहमीच महाराजांकडे पाहताना म्हणतो. या कार्यक्रमाला आपण सगळेच जण हजर झालात आणि या सोहळ्यामध्ये हजर राहिलात. यानंतर महाराजांचं दर्शन होईल आणि दर्शनानंतर मग या कार्यक्रमाची सांगता होईल. या ठिकाणी महाराजांचं पूजन सुद्धा होणार आहे. मी मधुकरराव जोशी आणि परिवाराला अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी महाराजांचं पूजन करून घ्यावं. डॉक्टर अंबरीश महाराज हे आलेत. अतिशय चांगला सोहळा हा पुण्यस्मरणाचा या ठिकाणी घडलेला आहे. हा सत्संग आपल्याला नेहमीच लक्षात राहील आणि दरवर्षी जोशी परिवाराने हा संकल्प करावा, यापेक्षा अनोखी अशी आदरांजली कोणती असणार नाही. डॉक्टर अंबरीश महाराज देगलूरकर यांना विनंती आहे, त्यांनी समोर यायचं आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गुंडा महाराज की जय, सद्गुरु हरी महाराज की जय. हा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. सर्वांनी सावकाश शिस्तीत रांगेत येऊन दर्शन घ्यायचे.